हरे कृष्णा. तर आज आपण घरगुती गावरान मसाला, मिरची मसाला पाहणार आहोत. तर पहा, या पद्धतीने मी इथे मिरच्या आणलेल्या आहेत, लाल मिरच्या, गरम मसाले देखील आणलेले आहे. तर आपण संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओवर. सर्व पदार्थ काय काय लागणार आहेत त्याच्यासाठी ते सगळं मी तुम्हाला प्रमाणासहित सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, सर्वांनी पहा, शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आपण ह्या लाल मिरच्या आणलेल्या आहेत, ह्या लवंगी मिरच्या आणलेल्या आहेत 2 किलो. त्यासोबत आपण हे पहा, हे 1 किलोचं पॅकेट आहे. आणि दुसरं म्हणजे बेडगी मिरची, फक्त कलरसाठी आपण बेडगी मिरची ही याच्यामध्ये अर्धा किलो आणलेली आहे. हे दुसरं पॅकेट आहे 1 किलोचं. हे अर्धा किलोचं बेडगी मिरची आहे. या पद्धतीने आपण 2 किलोला अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे इथे. हे आपण छान वर उन्हामध्ये वाळवणार आहोत. पुन्हा याला छान पुसून घेणार आहोत, एक एक मिरचीला व्यवस्थित वाळून, आणि नंतरच आपण या रेसिपीला सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर पुढे पाहूयात आपण ह्याच्यामध्ये जे लागणारे साहित्य आहे, काय काय आपण खडा मसाला घेतलेला आहे. इथे मी धने घेतलेले आहेत, गावरान धने आहेत. मिरच्या देखील गावरानच आहेत, धने गावरान आहेत. तीळ घेतलेले आहेत. धने जे आहेत ते अर्धा किलो धने आहे. 2 किलो मिरचीला अर्धा किलो धने आहेत. तीळ पावशर आहेत. हे पहा, या पद्धतीने हळकुंड आहे, सुंठ आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, हे दगडफूल, वेलची देखील आहे, जायफळ आहे. जायफळ आपण संपूर्ण नाही, एकच टाकणार आहोत. हे मायपत्री आहे, दालचिनी, शहाजिरे, बडीसोप, हे जिरा आहे, 100 ग्रॅम जिरा आहे, तमालपत्र, हे खडा हिंग आहे. हे पहा, हे दगडफूल आहे. अशा पद्धतीने हे सर्व मी गरम मसाले घेतलेले आहेत. ठीक आहे. तर चला आता आपण एकदा टेरेसवर जाऊया, आपल्या मिरच्या छान सुकल्यात की नाही पाहूया. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, रेसिपी खूप छान सांगणार आहे मी. संपूर्ण अगदी अचूक प्रमाणासहित परफेक्ट रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. इथे वर छान मिरच्या वाळलेल्या आहे उन्हामध्ये, आणि तसेच मी टेरेसवरून, इथे गरम मसाला आहे तर इथे टेरेसवर आल्यामुळं थोडंसं बघा, बाहेरचं पण वातावरण बघा कसं छान आहे. थंडीचे दिवस आहेत, हिरवगार आहे सगळीकडे. तर या पद्धतीने मी इथं मिरच्या याची देठं काढून क्लीन करून घेतलेली आहेत. हे पहा, या पद्धतीने सर्व एक एक मिरची मी साफ केलेली आहे. आणि खरं म्हणजे सगळा मसाला आणि मिरच्या ह्या देखील मी मॉलमधून आणलेल्या आहेत, व्यवस्थित चांगल्या क्वालिटीच्या आहेत सगळे. या पद्धतीने आपण पुसून घेतलेल्या आहेत मिरच्या. त्याच्यावर काही जर धूळ वगैरे असेल तर अशा पद्धतीने सर्व मिरची इथे रेडी आहे. आता आपण मसाला भाजायला घेऊया, सर्व मिरच्या भाजायला घेऊया. इथे धने पण मी वाळवून घेतलेले आहे उन्हामध्ये, अर्धा किलो धने आहेत. हे तमालपत्र आहे. इतका छान हा मसाला होतो ना की अक्षरशः आपण 2 वर्ष देखील हा छान साठवून ठेवू शकतो. तर इथे गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे जाडबुडाचं, कारण जर तुम्ही मिरच्या जर भाजणार आहात तर ते जळू नये म्हणून जाडबुडाचंच पातेलं घ्यावं लागेल आपल्याला. आता मी सर्वप्रथम आधी इथे गरम मसाले जे आपले आहेत
सर्व गरम मसाले मी अर्धा अर्धा 2 तोळे घेतलेले आहेत, म्हणजे 20-20 ग्रॅम घेतलेले आहेत. इकडून मी मिरच्या भाजत होते, पण इथून जरा बाहेरचा तुम्हाला थोडासा बाहेरचा हे दाखवला. इथे तमालपत्र भाजत आहे आता. हे काही मसाले आपल्याला फक्त कोरडेच भाजायचे आहे. यामध्ये दालचिनी, लवंग, मिरी, स्टारफूल, जिरं, पुन्हा मायपत्री, जायपत्री, लवंग, हे जे गरम मसाले आहेत हे आपण कोरडेच भाजून घेऊयात. सगळे तेल न टाकता भाजून घ्यायचे कोरडे, छान बारीक ह्याच्यावर, बारीक मंद आचेवर भाजून घ्यायचे ते. नंतर हे सर्व झाल्यानंतर मी डंकावर कुटायला जाणार आहे. स्वतः तिथे थांबून कुटून आणणार आहे. तीळ वगैरे, धने हे सगळं एकत्र कुटून घेणार आहे. म्हणजे काय होतं ना, आपण जर एकत्र सर्व कुटलं की सर्व मसाला एकत्र छान एकजीव होतो. कारण का तर आपल्याला ऑर्डर आहेत आणि आज आपण हे सगळं ऑर्डरचे देणार आहोत. ठीक आहे. तर इथे या पद्धतीने आपण वेलची पण साधारण भाजून घेतोय. 20 ग्रॅम वेलची आहे. हलक्या मंद ह्याच्यावर फक्त 3-4 मिनिटच भाजायचे आहे, जास्त नाही भाजायचे. तर बघा या पद्धतीने थोडासा गुलाबी कलर आला का आता मी इथे सोप टाकलेली आहे, बडी सोप. त्याच्यासोबत हे तीळ आहेत. तीळ पण आपल्याला हलकेच भाजून घ्यायचे आहेत. या पद्धतीने पण तीळ पण भाजून घेऊ आपण. त्याच्यामध्ये थोडी खसखसही टाकलेली आहे मी, 20 ग्रॅम. तर बघा इतका सुंदर वास येत आहे तिळाचा, खसखशीचा आणि सर्व गरम मसाल्याचा. आत्ताच इतका छान वास येतोय. अजून तर आपला मसाला तयार व्हायचा आहे. तर बघा या पद्धतीने सर्व मसाले, गरम मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पुढे आपण पुढची तयारी करणार आहोत. तर या पद्धतीने आता आपण हे जिरेही टाकलेले आहे. ते पण हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तर चला, लाईक पण करत चला, सबस्क्राईब करा. कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला तेही मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच द्या, मी मसाला बनवून देईन. आता आपण हे धने भाजून घेणार आहोत. धने देखील जास्त भाजायचे नाही, हलकेच भाजायचे. कारण धन्याचा काय होतो ना, मग कलर निघून जातो. आणि ह्याच्यामध्ये देखील अगदी साधारण अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे मी. कारण तेल नाही टाकायचं आपल्याला, अगदी थोडंसं टाकायचं. याचं काय होतं ना, जेव्हा डंकामध्ये आपण जातो कुटायला ना, त्यावेळेस मग ते थोडंसं कुटले जात नाहीत. परंतु आपण अगदी थोडंसं तेल टाकून जर हे केलं ना, तर मग ते बरोबर होतं. ठीक आहे. तर आता मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे, कारण मला इथे हळकुंड भाजून घ्यायचं आहे. आपण हळकुंड पण घेतलेलं आहे मसाल्याच्या साहित्यामध्ये. तर हे पहा, छान हळकुंड हे छान आपल्याला भाजून घ्यायचे. खूप सुंदर त्याचाही वास येत आहे हळदीचा. ते असे फुटायला लागलेत.
आणि जास्त ह्याला हे नाही करायचं, भाजायचं नाही, नाहीतर काय होतं ना, हळकुंडही काळे पडू शकतात. तर हळकुंड हे छान असं तळून होतंय आता. तर इथे आपण आता हे हिंग आहे, हिंग छान तळून घेतलेलं आहे. हिंगाने एक मसाल्याला खूप छान सुवास राहतो आणि मेन म्हणजे आपला मसाला अजिबात खराब होत नाही. तर इथे मिरच्या ह्या पहा, ह्या ज्या लाल मिरच्या आहेत, ही बेडगी मिरची आहे. आपण थोड्या थोड्या करून इथे भाजून घेऊ. हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे आता हळकुंड काढलं तेलातून, त्याच्यातच मिरच्या टाकल्यात. तेल अगदी थोडं टाकायचं भाजताना, मसाला करायचा आपल्याला तर तेल थोडंच वापरायचं. तर या पद्धतीने आपण एक 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 करून सगळ्या मिरच्या छान तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. वरच्यावर भाजून घेऊ. तर हे सगळे मसाले भाजल्यामुळे इतका छान सुवास येतोय ना, मस्तच मसाला होणार आहे, चमचमीत झणझणीत. आता मी दुसरे मिरच्या टाकलेल्या आहेत पुन्हा. तर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. तुम्ही माझ्या पद्धतीचा मसाला हा रेसिपी करून पहा, छान वाटेल. आणि ज्याला जमणार नाही त्यांनी प्लीज मला ऑर्डर द्या, मी पण तुम्हाला पाठवू शकेल. इथे आपले हे राहिलं होतं दगडी, इथं हे जे दगडी फूल आहे ते थोडंसं भाजायचं राहिलं होतं, ते घेतलं. थोडीशी सुंठ टाकलेली आहे. चला, आता आपण हा मसाला सगळ्या मिरच्या घेऊन आलेला आहोत डंकावर. छान हाताने छान कुटून दिलेला आहे. तर पहा, इथे मस्त बारीक मसाला आपला कुटून होत आहे. इथे मी शेतात थांबलेली आहे आणि इथे छान सगळा मसाला करून घेतलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे. आता पहा, छान इथे शेजारीचं वावर आहे. इथे आपलं हे गावचंच ठिकाण आहे. मसाला रेडी झालेला आहे आता जवळजवळ. छान मसाला झालेला आहे. इथे मसाला खूप छान एकदम सुगंध येतो. खूप सुंदर असं झालेलं आहे.
दिवस येत आहे. इथे हा मसाला रेडी झालेला आहे. इथं मी एकीकडे पॅकिंग पण केलेली आहे, कारण आपला हा ऑर्डरचा मसाला आहे संपूर्ण. बघा, हा अर्धा किलोचं पॅकेट आपण केलेलं आहे. सगळे पॅकेट भरलेले आहेत मसाल्याचे. आणि यासोबत आपण धनेपूड पण केलेली आहे वेगळी 1 किलो. तर धण्यापुडांची पण धने पावडर देखील आपण वेगळे पॅकेट केलेले आहेत. त्याचं देखील आपण वजन करून व्यवस्थित पॅकेट बनवलेले आहेत. तर चला, कोणाकोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता. कॉल न करता तुम्ही व्हॉट्सअप मेसेज टाका मला की ताई आम्हाला असा मसाला हवा आहे. तर या पद्धतीने आम्ही सर्व पॅकिंग केलेले आहेत मसाल्याच्या. खूप छान असा मसाला झालेला आहे. तर सांगा व्हिडिओ कसा झाला, आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.